चला तुम्ही अत्यंत चपकल असा म्हणजे तुम्ही बॅरिस्टर आहात, वकील आहात, तर प्रत्येक योग्य पद्धतीने तुम्ही प्रत्युत्तर याला देताय. पण उद्धवजी ज्या सभागृहात निवडून आले ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून आले का प्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून आले? ही निवडणूकच आहे ना. हो, पण मग बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीला धोका आहे. पण मग लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी अर्ज भरले, प्रतिनिधित्व करायला अर्ज भरले, त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेण्यात संविधानामध्ये प्रावधान नाही. आहेत भारतीय संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. यामध्ये एखाद्या व्यक्तीला अर्ज भरणं आणि अर्ज मागे घेणं. बरं, तुम्ही मांडताना मांडणी नरेटिव्हला अशी कराल मुद्दामून खोडसाळपणे की त्याने अर्ज मागे का घेतला. माझं म्हणणं, त्याने अर्ज मागे घेण्यामध्ये संविधानिक अधिकार नाही. काही अशा केस असू शकत नाहीत का की समाज म्हणू शकतो की नाही तुम्ही दोघं भाऊ आपापसात, भाऊ म्हणजे हे नाही, जे काय असते जे कोणी उमेदवार असतील त्याऐवजी ह्याला संधी द्या, तू मागे ये. मग त्याने मागे घ्यायचं नाही. समजा एका गल्लीत आळीतले, समाजातले, बिल्डिंगमधले, गावठाणातले, कोळीवाड्यातले त्या पूर्ण भावकीने ठरवलं नाही आम्ही याला समर्थन देतोय, तू आता थांब, संविधानिक अधिकार तर वापरायचा नाही. आज मग कसले प्रश्न उपस्थित करताय? आणि म्हणून म्हटलं नैतिकता तुमच्याकडे आहे का? तुम्ही पहिला राजीनामा द्या. तुम्ही बिनविरोधात आलेत निवडून आणि संविधानाच्या विरोधात बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आणि त्यातही ज्याने चुका केल्या असतील त्याला न्यायालय आहे. या देशातील सर्व संविधान व्यवस्था कार्यक्रम याच्यावरच प्रश्न उपस्थित करायचा. हा जो नवीन शहरी नक्षलवाद आहे ना, त्या शहरी नक्षलवादाचे पाईक उद्धवजी बनू नका.